engineering life. नमस्कार everybody and welcome back to my channel. आज का ब्लॉग है कुछ फुल ऑन एग्जाम प्रिपरेशन, इंजीनियरिंग लाइफ, टाइट शेड्यूल and our endless syllabus. But we won't give up. चला स्टडी ग्राइंड चालू करूया. Let's get productive and crack these exams together. Start to study. आपण हे छोटंसं काम करून घेऊया. हे टू डू लिस्ट सो हे टू डू लिस्ट ज्याच्यावर आपल्याला जे काही काम करायचं ते त्याची लिस्ट बनवू शकतो आपण. त्याच्यासमोर एक बॉक्स बनवत असतो जिथे आपण टिक करू शकतो. ते काम झालं तर तुम्हाला असं सहज जाईल. सो हे जे माझ्याकडे टू डू लिस्ट आहे ते सो असं तुम्ही लावू शकता आणि काढू शकता. खूप झाला टाइमपास. नाव टेक अ पेन, take a page if you have to write to revise. Open your books and start revising. पहिले लर्न करा, न बघता बोलून किंवा न बघता एकदा लागला करा, देन न बघता लिहून काढा. सो तुम्हाला लक्षात राहील आणि तुम्हाला जर अंडरस्टँडेबल असेल तर लवकरच लक्षात राहील. कॉन्सेप्ट अगोदर क्लिअर असेल तर लक्षात राहील अँड लक्षात राहील. So as an engineering student, I think आपण हे रिलेट करू शकतो. So the relatable thing in every engineering student is the handwriting. क्लासवर्कमध्ये वेगळी असते अँड तुम्ही त्याचीच बुक जर सपोज माझी बुक असाइनमेंटची बघाल तर ती इतकी ॲस्थेटिक एकदम नीट अरेंज केलेलं असतात, वर्ड बाय वर्ड अरेंज केलेलं असतात. आणि हिचे बघायचं आमची क्लासवर्क, ही डायग्राम नीट नाही आली. सो मी इथे करेक्शन केले, ह्या लाईनला डार्क केले, अर्धवट नोट्स बट हे रफ आहे सो अर्धवटच असणार. सो उद्या माझे 2 एक्झाम्स आहेत. एक आहे एन्व्हायरमेंटल सायन्स आणि दुसरं एक मायक्रो कंट्रोलरचा अभ्यास तर झाला आहे बट EES एन्व्हायरमेंटल सायन्स त्याचं बाकी आहे. त्याचं MCQs आहेत सो ते पटकन होतील. आजचे क्वेश्चन बँक पण सॉल्व्ह केलेले आहे सो त्याचा पण अभ्यास लवकरच होईल. अँड तसं 3 दिवस एक्झाम्स. बस इतकाच होता आजचा हा Day 1 ब्लॉग. आज थोडं काम झालं, थोडं स्ट्रेस होता, आपण एफर्ट्स कंप्लीट होते. उद्या पुन्हा ह्याच फ्रेश माइंडने स्टडी करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड सगळ्यांना शेअर पण करा फेमस होईल. अँड कमेंटमध्ये तुम्हाला तुमचा जो एक्सपिरियन्स होता तो पण शेअर करा.